नागपुर के मानकापुर थाना क्षेत्र में 17 अगस्त को हुई सेंधमारी के मामले में पुलिस को बड़ी सफलता मिली है। चोरों ने घर से करीब 6 लाख रुपए के सोने चांदी के आभूषण चोरी कर लिए थे। मामले की जांच के दौरान सीसीटीवी फुटेज और गुप्त सूचना के आधार पर पुलिस ने आरोपी दीपक शाडिया को गिरफ्तार किया है। आरोपी सिवनी का रहने वाला बताया जा रहा है। पुलिस मामले में आगे की जाँच कर रही है। मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बाबा बगदाद दियानगर म्हणून एक एरिया आहे। त्या ठिकाणी दिनांक 17 ऑगस्ट रोजी एक घरफोडीचा गुन्हा घडलेला होता। अज्ञात इसमाविरुद्ध यामध्ये गुन्हा दाखल केलेला होता आणि जवळपास 6,64,000चा मुद्देमाल सोन्याचे दागिने या अज्ञात आरोपीनं चोरी करून नेलेले होते। याच्यामध्ये माननीय डीसीपी अन्नपूर्णा सिंग मॅडम आणि माननीय एसीपी सुनील सिंग पवार साहेब यांनी स्पॉटला व्हिजिट केलेली होती आणि त्यांनी पुढील तपास करण्याचे निर्देश दिलेले होते। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली याचा तपास चालू केला असता याच्यामध्ये आमच्या पथकाने जवळपास 40 ते 50 सीसीटीव्ही कॅमेरे हे आजूबाजूचे तपासले आणि त्याच्यानंतर एक संशयित इसम हा बसने आल्याचं निष्पन्न झालं आणि बसने येऊन त्याने चोरी केल्याचं निष्पन्न झालं। याच्यामध्ये आरोपी दीपक अत्तार सिंग झारिया वय 27 वर्ष राहणार सिवनी मध्य प्रदेश यांनी सदरचा गुन्हा केल्याचं निष्पन्न केलं। सीसीटीव्हीचा पाठपुरावा करत करत आमचं पोलीस पथक हे सिवनी मध्य प्रदेश येथे पोहोचलं आणि त्या ठिकाणी तपास करून या आरोपीला ताब्यात घेतलेलं होतं। विशेष म्हणजे हा आरोपी कोणत्याही प्रकारचा मोबाईल वापरत नाही किंवा गुन्हा करताना त्याने मोबाईल वापरलेला नाही। केवळ सीसीटीव्ही फुटेजचा वर केलेलं कामकाज आणि गोपनीय माहिती याच्या आधारावर हा गुन्हा आम्हाला उघड करता आलेला आहे। याच्यामध्ये गेलेल्या मालापैकी जवळपास 90% मुद्देमाल 5,70,000पेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल हा आमच्या पथकानं जप्त केलेला आहे। याच्यामध्ये जी कारवाई आहे ही माननीय पोलीस आयुक्त श्री विश्वास नागरे पाटील साहेब, माननीय जॉईंट सीपी श्री रेड्डी सर, माननीय ॲडिशनल सीपी साऊ मॅडम, आमच्या डीसीपी मॅडम आणि एसीपी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या डीबी टीमचे पीएसआय अमित बनगर, एएसआय राजेश बर्ने, हवालदार राहुल गवई, विपिन रक्षे, धीरज कुमार भोपळे, प्रशांत खंदारे, रोशन बागडे या सर्वांनी अहोरात्र मेहनत घेऊन हा गुन्हा उघड केलेला आहे आणि मुद्देमाल रिकव्हर केलेला आहे। नाही, या आरोपीचं पहिलं काही रेकॉर्ड नाही आहे।